हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी बोकडाचं मटण आणलेलं आहे, मिक्स पाया आणि मुंडीचं मटण आणलेलं आहे। आज मी कुकरमध्ये करणार आहे आमटी, तुम्ही रस्सा पण म्हणू शकताय। चला तर आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे बघा मिक्स आहे मुंडी पाया। मग आता मी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। आता मी कांदा चिरून वरनं घालत आहे, हळद, आणि त्याला परतून घ्या, पहिला हलवून घ्या, एकजीव करून घ्या, हळदीला सगळीकडे लागायला पाहिजे। थोडं कमी पडलंय म्हणून जरा जास्त घालत आहे। 1-2 चमचे हळद घालू शकताय तुम्ही। थोडं पाणी पण घातलेलं आहे, अर्धा ग्लास किंवा अर्धा तांब्या पण तुम्ही घालू शकता, जास्त पाणी घालायचं नाही। चला तर मग आता कुकर लावून घेते मी। हे बघा, ते 5 ते 6 शिट्ट्या तर तुम्ही नक्की करा, कारण की जास्त 5-6 शिट्ट्या केल्यानंतरच शिजते बोकडाचं मटण। चला तर मग आता आमटी करायला घेते, आमटीची तयारी करते। चला तर एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे 1-2 चमचे, आणि मसाला पण मी बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये। चला तर मग मसाल्यामध्ये काय काय घेतले सांगा। लसूण, आलं, टमॅटो, कोथिंबीर, अद्रक, जिरं जरा घातलं होतं, खोबरं एकत्र करून मिक्सरला लावून मसाला तयार केलेला आहे अशा प्रकारे। आणि आता चटणी घालत आहे 1-2 चमचे, जितकं गोड जितकं तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकताय। आणि जरा कलर येण्यासाठी भगवती पण घातलेला आहे, आणि टेस्टी पण लागते। लाल मिरची पावडर पण तुम्ही घालू शकता कलर येण्यासाठी। चला तर मग आता मसाल्याला चांगला असं मी परतून घेते। चला तर आता मटण पण शिजलेलं आहे मिक्स, आणि आता मी त्या मसाला शिजून झाल्यावर मी घालून घेत आहे अशा प्रकारे। बघा, अगदी सुगंध खूपच छान येत आहे। हे बघा, आणि कट कसं भारी आलेलं आहे बघा। लाल मिरची पावडर नक्की घालायचं, भगवती, चटणी, धनिया, गरम मसाला पण घालायचं, मग आमटी छान होते। हे बघा अशा प्रकारे बघा मिक्स मटण खूप छान शिजलेलं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, आणि असंच माझे व्हिडिओ बघत जावा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा कसं मटण शिजलेलं आहे, तुम्हाला पण नक्की आवडले असेल, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि चला तर मग आता माझा मटणाचा रस्सा रेडी झालेला आहे, तुम्हाला पण खूप आवडला असेल, आणि ह्याच्यासोबत भाकरीसोबत मस्त लागते। चला तर मग भाकरी पण घेतलेला आहे, आता मी रस्सा पण काढून घेते ह्याच्यामध्ये बघा, आणि नक्की तुम्हाला आवडला असेल। चला तर मग जेवण पण माझं रेडी झालेलं आहे, असंच माझे व्हिडिओ बघत जावा बघा। चला तर मग या जेवायला, बाय।